हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज ना दुपारची वेळ आहे, मी अजून जेवण नाही केलं आहे आणि मी बनवलं पण नाही आहे. मला आज ना मोमो खायची इच्छा झाली होती. खूप दिवस झालं मला मोमो बनवायचे होते आणि मी टाळत होते आणि मी बाहेर मोमो वगैरे खात नाही. एकदा दोनदाच खाल्ले असते, परत नाही खाल्ले. आणि मग फर्स्ट टाईम ट्राय पण करायचे होते, मी कधी बनवले पण नाही. मग मला त्याचा व्हिडिओही बनवायचा होता, म्हणून म्हणलं चला ठीक आहे आज बनवूयाच. आणि मी काल नाही येताना छानपैकी एक कोबी घेऊन आले होते, छोटासा मस्त ताजा ताजा कोबी होता. मग त्याचे मी पानं पण काढलीत आणि मला पानांचं पण बनवायचं होतं. जसं बाहेरचा लेअर असतो सफेदीचा मैदाचा, तसाच पानांचा पण करतात. मी इंस्टाग्रामला बघितलं होतं, म्हणून मला चला ट्राय करूयात तेही. मग मी सगळ्यात पहिलं ते सगळं चिरून घेतलं. इथे मी कढईमध्ये लसूण आलं याची पेस्ट टाकली आणि तेल टाकलं, त्यामध्ये मस्तपैकी सगळं परतून घ्यायचं आहे. आणि मी कोबीचेच मोमोज बनवणार होते, कोबीसोबत बीन्स मी यूज करणार होते. मग त्याचं मस्तपैकी चिरून घेतलं होतं. त्यामध्ये हे कांदा पण मस्तपैकी टाकणार आहे, तो पहिला परतून घेतला लालसर वस्तूपर्यंत. तर तुमच्याकडं मैद्याला काय म्हणतात ते सांगा. मी सफेदी म्हणते, आमच्या गावाकडे सफेदी म्हणतात. आणि मी जेव्हा इथे दुकानांमध्ये ज्यावेळेस खरेदी करायला जाते आणि मी सफेदी म्हणते तर त्यांना समजत नाही, मी जोपर्यंत मैदा म्हणून म्हणत नाही तोपर्यंत. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि बीन्सलासुद्धा काय म्हणतात ते सांगा. बीन्सचा फोटो मी वरती दाखवते. आमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, मी बीन्स म्हणते. आणि इथे ना मी खाली काकूंना विचारलं तर काकू बोलल्या की ह्याला शावणी घेवडा बोलतात. ज्यावेळेस मी त्यांना मोमोची रेसिपी सांगितली आणि त्यांना खायला दिलं त्यावेळेस, तर मोमो खूप छान झाले होते. पण मला ते बांधता येत नाहीत. आता मी ट्राय करते फर्स्ट टाईम, मला मोदकसुद्धा बांधता येत नाहीत. मी ह्याचा पण व्हिडिओ पाहिला इंस्टाग्राममध्ये कसं बांधतात, त्याला असं पाणी वगैरे लावतात वगैरे. तर मी ट्राय केलं बनवायचं. असं प्रकारे थोडंसं मी त्यामध्ये सारण भरलं आणि त्याच्यानंतर मी ते असं बांधायला घेतलं. तर हे असंच काहीतरी केलं होतं त्यांनी आणि मी ते ट्राय केलं, पण त्याचं आहे ना वेगळंच गाठोडं तयार झालं. तर मला हे काही बनवता येत नाही आणि मी बनवले. आता ते बघूया, ट्राय करू. मी असे 2-3 प्रकार बनवले कसे कसे बनवतात आणि शेवटी ते एकच बनलं, ते अशा प्रकारे गाठोडं. तर मला माझंच हसू येत होतं की मी मोदक पण असेच बनवते आणि हे पण असंच झालं आहे. नंतर मी दुसरं एक ट्राय करायला घेतलं, म्हणजे चला आज बनवून बघूया. मी जास्त बनवले नव्हते, थोडेसे बनवले होते. कोबीच्या पानांचे खूप छान झाले होते. ते नुसतेच असे फोल्ड करायचे होते आपले पेटी बांधल्यागत, त्यामुळे ते इझिली गेले. पण खूप छान झाले होते. याची मी ना मस्तपैकी चटणीही बनवली होती. त्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान झाली होती. मी नाही, बाहेर दुसऱ्या लोकांनी पण खाल्ली, त्यांना पण आवडली, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. अशा प्रकारे मी 3 प्रकारे मी मोदकचे हे बनवले आणि माझे मोदकही तयार झाले. नंतर मी हा पार्सल आलं होतं माझं साडीचं, ते मी ओपन केले. अशा प्रकारची साडी आहे. तर खूप छान आली होती साडी. तुम्हाला जर याचं लिंक पाहिजे असेल मी